मुळा पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आणि त्यापासून भन्नाट असा पदार्थ तयार केलेला आहे। जर मुळा आवडत नसेल, तुम्ही हा पदार्थ बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मुळ्याची पानं आहे ही अतिशय पौष्टिक असतात आणि मुळा ही पौष्टिकच आहे। बऱ्याच वेळा मुळाच्या उग्र वासामुळे मुळा खाल्ला जात नाही किंवा बऱ्याच लोकांना मुळा आवडत नाही। तर अशा प्रकारे मुळ्याचा तुम्ही भन्नाट पदार्थ करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। करायलाही अगदी सोपा आहे आणि खायलाही तो तितकाच चविष्ट आणि पौष्टिक आहे। चला मग तर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालूया। मुळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यापासून आपण जो पदार्थ करणार आहे यामध्ये मुळ्याचं प्रमाण हे आपण जास्त घातलेलं आहे। मुळा जर जास्त प्रमाणात आणि कच्चा खाल्ला तर नक्कीच पोटाला गॅसेस होतात। तर त्याकरता मुळा पूर्ण शिजवायचा नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिटाकरता उकळत्या पाण्यातून तो काढायचा आहे, की जेणेकरून तो 25% शिजलाही जाईल आणि त्याचा उग्र वासही थोडा कमी होईल। अगदी 2 मिनिटाकरता आपण मुळ्याला उकळी काढलेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि मुळा काढून घ्यायचा आहे। मुळा थंड करायला ठेवू। मुळा थंड होईपर्यंत आपण एक मसाला वाटून घ्यायचा आहे। हिरवी मिरची घालायची आहे, अद्रकचा एक बारीक तुकडा घालूयात, लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहे, अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हे जाडसर कुटून घेऊ। तर मिरची वाटून झालेली आहे। तर मुळा थंड झालेला आहे, तो घेतलेला आहे। मुळ्याची जी पानं आहे ती स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। मुळा आपण किसून घेणार आहोत। जर तुम्हाला हवा असेल तर तो वाटून घेतला तरी चालेल। आता मुळा किसून झालेला आहे। पांढरे तीळ 2 चमचे घालायचे आहे। अर्धा चमचा ओवा घालूयात, अर्धा चमचा हळद घालूयात, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हिंग घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। 1 चमचा धना पावडर घालायची आहे, वाटलेला ठेचा घालायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। 2.5 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीच्या पिठाचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता। ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ 2 वाटी, अर्धी वाटी बेसन पीठ वापरलं तरी चालेल, किंवा ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ वापरूनही तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता, किंवा बाजरीचं पीठ 2 वाटी आणि अर्धी वाटी बेसन पीठही घालू शकता। पीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरले तरी चालेल आणि सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये, जसं हवं तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे पीठ अगदी पातळही नाही बनवायचं, अगदी घट्टही नाही बनवायचं, मध्यम पीठ आपण बनवून घेणार आहोत। पीठ भिजवताना आपण बाजरीच्या पिठाचा वापर कमी केलेला आहे। मुळ्याचा वापर, मुळ्याच्या पानांचा वापर आणि कोथिंबिरीचा वापर हा जास्त ठेवलेला आहे, जेणेकरून थालीपीठ हे रुचकर लागतील। आणि त्यामध्ये आपण पांढरे तिळांचाही वापर केलेला आहे, त्यामुळे थालीपीठ खायला अप्रतिम लागतात। या ठिकाणी पीठ आपलं तयार आहे। तर एक रुमाल घेतलेला आहे, रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्याचा हात घ्यायचा आहे, पिठाचा गोळा घ्यायचा आहे, पाण्याचा हात घेऊन थालीपीठ जमेल तितकं पातळ बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून थालीपीठ हे छान भाजले जातात, त्यामधून तेलही छान सोडलं जातं। तर तवा गरम झालेला आहे, तव्याला तेल लावायचं आहे, थालीपीठ घालायचे आहे आणि जे छिद्र पाडलेले आहे त्या छिद्रातून थोडं थोडं तेल घालायचं आहे, की जेणेकरून थालीपीठ छान खरपूस असे भाजले जातील। आणि मंद आचेवर थालीपीठ झाकून ठेवूयात 2 मिनिटाकरता। तर ह्या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे। तेल सोडायचं आहे, थालीपीठ पलटी करून घेऊ।
थालीपीठ भाजून होईपर्यंत दुसरं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस थालीपीठ करताना रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर थालीपीठ करायचं आहे की जेणेकरून थालीपीठ रुमालाला चिकटणार नाही. अशा प्रकारे आपलं दुसरं थालीपीठही तयार आहे. हे थालीपीठ आपण मध्यम आचेवर छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. थालीपीठमध्ये मुळ्याचा वापर, मुळ्याच्या पानांचा वापर आणि कोथिंबीरचा वापर हा जास्त केलेला आहे. त्याचबरोबर तीळ आणि ओवा घातलेला आहे. त्यामुळे थालीपीठ खायला अगदी रुचकर लागतात. तर हे थालीपीठ काढून घेऊया आणि अशाच प्रकारे इतर थालीपीठही भाजून घ्यायचे आहेत. मुळ्याबरोबर खाण्यासाठी झटपट होणारी आपण दह्याची चटणीही केलेली आहे. तर थालीपीठ बरोबर खाण्यासाठी झटपट होणारी चटणी बनवूयात. तर ह्या ठिकाणी मी दही घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे, मिक्स करून घेऊ आणि 1 चमचा साखर घालायची आहे. साखर, मीठ, मिरची पावडर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थालीपीठ बरोबर खाण्यासाठी चटकदार चटणीही तयार आहे, थालीपीठही तयार आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे थालीपीठ आणि चटणी करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.